पुण्यातील प्रसिद्ध सराफाची 18 कोटीची फसवणूक, केडगावच्या त्या महिलेसह 3 आरोपींना अटक। नमस्कार, मी प्रियंका, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। पुण्यातील प्रसिद्ध सराफ रांका ज्वेलर्स यांच्या लक्ष्मी रोडवरील दुकानात तब्बल 42 वर्ष काम करत असलेल्या मॅनेजरने इतरांच्या मदतीने तब्बल 12,800 ग्रॅम सोन्याचे दागिने व 72 लाख रुपये रोख अशी तब्बल 18 कोटी 72 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणातील सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे या गुन्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगावमधील एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे। खंडणी विरोधी पथकाने अहिल्यानगरमधून सराफ दुकानातील मॅनेजरसह तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एकूण 5 कोटी 24 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आता हा सगळा कट नेमका कसा रचला गेला, विश्वासातल्या मॅनेजरनेच मालकाला कसा दगा दिला आणि केडगावच्या या महिलेची या संपूर्ण कटामध्ये नेमकी काय भूमिका होती, हे सगळं आपण या सविस्तर रिपोर्टमधून जाणून घेऊयात। या प्रकरणात कोंढवा येथील प्रशांत कांतीलाल बर्मेचा, केडगावमधील रमाकांत महादेव पराळे आणि मधु उर्फ महेश्वरी रमाकांत पराळे यांना अटक करण्यात आली आहे। याबाबत श्रेयश अशोक रांका यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये 23 एप्रिल 2026 ला फिर्याद दिली आहे। हा प्रकार 1 ऑक्टोबर 2025 ते 31 मार्च 2026 दरम्यान घडला आहे। आता नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कांतीलाल बर्मेचा हा रांका ज्वेलर्समध्ये गेल्या 42 ते 44 वर्षापासून कामाला आहे। 1992 मध्ये रांका यांनी लक्ष्मी रोडला दुकान सुरू केल्याने बर्मेचा याची तिथे बदली करण्यात आली। प्रशांत बर्मेचा हा अनुभवाने ज्येष्ठ असल्याने त्याला कंपनीने मॅनेजर म्हणून जबाबदारी दिली होती। त्याच्या कामावर विश्वास ठेवून कंपनीने प्रशांत बर्मेचा याला सोने पुरवठादार व ग्राहक यांच्याकडून सोन्याचे दागिने खरेदी विक्रीची जबाबदारी दिली होती। मात्र मार्च 2026 मध्ये वार्षिक ऑडिट करताना, स्टॉक व्हेरिफिकेशन करताना या अनुभवी मॅनेजरचं भांडं फुटलं आणि ऑडिट करताना 12,800 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 72 लाख रुपयांचा हिशोबच लागला नाही। त्याबाबत दुकानात चौकशी केली असता दुकानातील प्रशांत कांतीलाल बर्मेचा याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम ही केडगावमध्ये राहणाऱ्या कविता रमाकांत पराळे यांना देऊन आपली फसवणूक केल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली। मागील 7 ते 8 महिन्यांपूर्वी कविता पराळे, त्यांची मुलगी महेश्वरी व पती रमाकांत पराळे हे दुकानात सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आले होते। त्यांची प्रशांत बर्मेचा याच्यासोबत ओळख झाली। त्यानंतर ते वारंवार दुकानात खरेदीसाठी येऊ लागले। प्रशांत बर्मेचा हा सोन्याच्या दागिन्यांची विक्री न दाखवता परस्पर कॉम्प्युटरवर नोंद करायचा आणि कविता पराळे यांना दुकानात व काही वेळा दुकानाच्या बाहेर गाडीमध्ये दागिने नेऊन देत होता। त्याने 1 ऑक्टोबर 2025 ते 31 मार्च 2026 या काळामध्ये तब्बल 139 वेळा 18 कोटी रुपयांचे एकूण 12,800 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यांना दिले। जानेवारी 2026 मधील पहिल्या आठवड्यात प्रशांत बर्मेचा यांनी तिजोरीमधील 72 लाख रुपये काढून पिशवीत भरले। दुकानातील शिपायाच्या हस्ते गल्लीतील मर्सिडीज कारमध्ये बसलेल्या कविता पराळे यांच्याजवळ ते दिले। रांका यांना संशय आल्याने त्यांनी 23 एप्रिलला पोलिसांमध्ये या संदर्भात फिर्याद दिली। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली। त्यांच्या तपासादरम्यान आरोपी हे अहिल्यानगरमधील केडगाव येथे असल्याचं समजल्याने खंडणी विरोधी पथक तातडीने केडगावला रवाना झालं। यावेळी प्रशांत बर्मेचा हा रमाकांत पराळे यांच्या राहत्या घरी मिळून आला। तो गेल्या 1.5 महिन्यांपासून त्यांच्याच घरी केडगावला राहत होता। पोलिसांनी पराळे यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात 3 कोटी 90 लाख 72 हजार रुपये किमतीचे 3 किलो 552 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 लाख 30 हजार रुपयांचा मोबाईल, 1 कोटी 30 लाख रुपयांची मर्सिडीज बेंज कार, 80 हजार रुपये रोख असा तब्बल 5 कोटी 24 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आलाय। तो मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने केली आहे। आता या प्रकरणात केडगावमधील ज्या महिलेचा समावेश आहे तिचं नाव अनेकदा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये चर्चेत आलंय। मात्र यावेळी त्यांनी रांका ज्वेलर्स सारख्या मोठ्या नामांकित ब्रँडमधील कर्मचाऱ्याला हाताशी धरत मोठी माया जमवली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। मात्र या व्यतिरिक्त अजून या प्रकरणात काय काय समोर येणार आहे हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।